बोलावं का जान्हवीशी सरुमावशीबद्दल? नाही, नको, आत्ता नकोच. ती प्रेग्नंट आहे, आधीच तिला सगळं टेन्शन आहे, त्यात पिंट्याचीही काळजी असते. तिचं टेन्शन आणखीन नको वाढायला. पण सरुमावशीशी मात्र बोलायलाच हवं आता. श्री, काय रे, काय झालं? नाही, काय नाही. मग अजून जागा कसं तू? अगं जरा विचार चाललाय. कसला? सरुमावशीचा. सरुमावशीचा? तिचा काय विचार करायचा? तिचा नाही, तिच्या लग्नाचा. बेबी त्या, अगं हसू नकोस ना. अरे हसू नाही तर काय करू? आणि इतकं का सिरियसली घेतोस तू तिला? तिचं लग्न म्हणजे माहितीये ना आपल्या घरात काय आहे? एक मोठा जोक. नाही, तसं नाहीये. तसंच आहे. आईनी आणि वहिनीनी आतापर्यंत किती स्थळं बघितली तिच्यासाठी, काय उपयोग झाला? मी तुला सांगते, ती ना आरंभशूर आहे, आरंभशूर. म्हणजे सुरुवातीला उत्साह दाखवायचा आणि मग बघण्याचा कार्यक्रम झाला ना की मग त्या मुलामधले दोष काढायचे आणि त्याला नकार द्यायचा. माहितीये ना तुला? बेबी ते पण माणसं बदलू शकतात ना. आपली सरू नाही बदलणार. जा, जाऊन झोप तू. गुड नाईट. काय करू? ताईला फोन करू का? नाही, नको. ताई झोपत असेल किंवा झोपली सुद्धा असेल. नाही, नकोच. ताईला यात ओढायला नकोच. काय करू? जान्हवी, मला कल्पना आहे की झोपेत काही भान राहत नाही, पण जरा डाव्या कुशीवर झोपायचा प्रयत्न कर. आणि अगदीच अवघडल्यासारखं झालं ना तर मग पाठीवर झोप. तुला पोटावर झोपायची सवय. पोटावर नको ग बाई झोपूस. मला तर ना हल्ली भीतीच वाटते. मला नेहमी असं वाटत राहतं की माझाच हात लागतो की काय, पाय लागतो की काय. त्यामुळे मी आपला अलर्ट, जागा असतो सतत. जरा काही खुट्ट झालं की मी आपला जागा. तुझा ना पहारेकरी झालोय मी. या मिसेस, काय? कुठे काय? मी म्हटलं लक्ष कुठे आहे तुझं? हा, ऐकते ना मी. काय म्हणालो मी? हेच की पाठीवर झोप आणि शक्यतो डाव्या कुशीवर डॉक्टर सांगत होते. आणि पुढे? पुढे जान्हवी, आय एम सॉरी. काय म्हणत होतास तू? कसला विचार करतेस? टिंग टिंग. हे कशासाठी आता? चा फोन आला होता. खूप डिप्रेस वाटला रे तो.
डिप्रेस्ड असणारच ना आता तो अशा परिस्थितीत. मला खूप काळजी वाटते श्री त्याची. काळजी करण्यापेक्षा ना त्याला सपोर्ट कर. हो तर करतेच आहे मी. मग तसं त्याला सांग, त्याला विश्वासात घे, बोल त्याच्याशी. बिचारा. हे असं होणार. आई बाबा दोघही नाराज आहेत, त्याला किती एकटं वाटत असेल. मग अशा परिस्थितीत त्याची मोठी बहीण त्याच्या सोबत असेल तर त्याला किती धीर येईल. काळजी करून नाही, कृतीनं प्रश्न सुटतात. नको काळजी करूस. काय सरे थांब. बापरे, नाही झेपत ग. वय झालेत आता आपली. आपली हो, नाही तर काय आजा होणार होतं. पण आता त्यानं काय होतंय? हे बघ, वय म्हणजे ना फक्त नंबर असतो. त्यानं काय होतंय? त्यानंच तर होतं सगळं. अगं वयाचं भान ठेवावं माणसानं. 50शी उलटली आपली. म्हणजे काय फार वय नाही ना झालं आपलं. तरी अगं हो, पण आता नातवंड येणार आहे आपलं. त्याला वाढताना खेळताना बघायचं आणि आनंदाने दिवस काढायचे. ताई, तुझी कुठली इच्छा अपूर्ण नाही का ग राहिली कधी? लग्न झालं, मूल झालं, म्हणजे सगळं मिळालं बघ मला. यांना भेटायची इच्छा व्हायची कधी कधी, तेही झालं सरे. आता तर मुलाचंही लग्न झालं, त्याला बाळ व्हायची वेळ आली आता. खरंच आणखी काय हवं असतं सरे आयुष्यात माणसाला. भरून पावले मी. आता ना कुठल्याही क्षणाला मरण आलं तरी आनंदाने हसत हसत डोळे मिटेन मी. ताई काय बोलतेस ग ताई? नाही अगं, म्हणजे असंच. खरंच सगळं मिळालंय मला. आणि मी अजून पहिल्या पायरीतच अडकले. ताईपेक्षा 4च वर्षांनी लहान आहे, पण ताई भरून पावलीये. माझ्या मात्र अजून लग्नाचाही पत्ता नाही. मुलं बिलं आता होणं शक्य नाहीये. मी श्रीलाच आपलं मूल मानलंय आणि त्याचं बाळ म्हणजे माझं नातवंडच आहे. पण लग्न मात्र व्हायला हवं. ताईसारखं असं कृतार्थ वाटलं पाहिजे. मरण आलं तरी समाधानानं परलोकाला जाता आलं पाहिजे. सरे, कुठे हरवलीस? काही नाही ग, असंच. अरे बरं, तू काय सांगायला आली होतीस? अगं ताई, मला ना पहाटे पहाटे अत्यानंद महाराजांनी स्वप्नात दृष्टांत दिला. म्हणाले या वर्षी तुझं लग्न नक्की होणार. आणि तुला माहितीये, आणि चमत्कार घडला ताई. त्याच स्वप्नात मी लग्न मंडपात होते. लग्न होत होतं माझं. आणि मंडपात प्रत्यक्ष अत्यानंद महाराज अवतरले. काय ते त्यांचं रूप, काय ते त्यांचं तेज, काय तो सोहळा. असं वाटत होतं हे स्वप्न कधीच संपू नये. असं वाटत होतं सुरूच राहू दे. पुरे हाजीलपणा पुरे झाला. अगं खरंच ताई. सरे पुरे झाला वेडेपणा. अगं लोक हसतात तुला. ताई पहाटे पडलं होतं ग स्वप्न, आणि पहाटेची स्वप्न खरी होतात की नाही? हो ना. सरे पण एका पहाटे तुला तू मरणार आहेस असंही स्वप्न पडलं होतं की नाही? हे आपलं असंच ग. सरे अगं वयाबरोबर शहाणपणा सुद्धा वाढायला हवा, नाहीतर चेष्टेचा विषय होतो आपण. अगं ताई खरंच मी पाहिलं. पुरे पुरे काम आहेत मला. माझं काही तुझ्यासारखं नाहीये.
चला मी आवरायला घेतो जान्हवी. जान्हवी, आर यू ऑलराइट? हो म्हणजे काही होतंय का तुला? काही नाही रे, जरा अनेझी वाटतंय, बाकी काही नाही. डॉक्टरांकडे जायचंय का? अरे एवढं काही नाही होते. आयुष्य हो रे बाबा, फिजिकल असं काही नाही आहे, सायकोलॉजिकल आहे सगळं. हे बघ जान्हवी, तू आता स्ट्रेस घेणं बंद कर. मिंट्याशी मी बोलू का? मी बोलल्याने जो फरक पडेल तो तू बोलल्याने पडेलच असं नाही ना. पण तरी श्री, अरे सगळं काही ठीक आहे, म्हणजे खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त त्याची थोडी काळजी वाटतेय इतकंच, पण ठीक आहे. मी येऊ का तुझ्या बरोबर? श्री अरे तेवढं काही नाहीये खरंच. आणि हे असं काही मी अंगावर काढेन का, तेही या दिवसात. मला फक्त थोडं लो वाटतंय, पण पिंट्याला भेटल्यावर मला खरंच बरं वाटेल. हे बघ, काहीही कमी जास्त वाटलं ना तर आपण लगेच डॉक्टरांकडे जातोय. परवा विजिट आहेच ना त्यांची. बरं चल आता आवरून घे पटकन. आवरेन नंतर. अरे आवरेन. ए त्यापेक्षा ना मी तुला एक जोक सांगतो, तुझा मूड मस्त होय. एक ना इंजिनिअरिंगचा मुलगा एका ओरल एक्झाम साठी बसलाय, तोंडी परीक्षा चालू आहे त्याची. तर तो जो एक्झामिनर असतो ना, तो त्याची अशी फाईल घेतो, फाईल उघडतो, सगळं वाचतो बिचतो आणि त्याला म्हणतो, मग काय करून आलायस? तर तो मुलगा म्हणतो, ब्रेकफास्ट. मुलगा इयरडाऊन. अहो नाही हो पंत, नाही नाही अगदी खरं. अहो खरं देवा शपथ सांगते तुम्हाला, मला खरंच माहिती नव्हतं. माहित असतं तर तुमच्या घराचे उंबरे झिजवले असते का मी. तर मुलांचं काय सांगणार हो. नाही नाही, ते बाहेर जाऊन काय करतात हे कसं कळणार. काय वॉच ठेवणार का त्यांच्यावर, का पाळत ठेवणार. नाही, आणि तुम्हाला सांगते मी अडाणी बाई आहे, मला ना तुमच्या त्या मोबाईल मधलं फारसं काही कळत नाही. हो म्हणजे काय चाललंय, काय करतायत कसं कळणार. आई नाही हो, आपलंच नाणं खोटं म्हणायचं, आणखीन काय. नाही नाही, आता हे बघा, यांनी जर डोक्यात राग घालून घेतली ना, आता हे घराबाहेर जायला निघतील ना, म्हणून सगळं शांतपणे ऐकावं लागतं. काय तोंड दाबून बुक्क्यांचा मार, दुसरं काय. नाही तुम्हाला माहिती आहे ना ह्यांचा स्वभाव. आता शांत आहेत म्हणून मी उगीच रागाच्या भरात घर सोडून जातो असं म्हणाले तर मग मी काय करणार आहे. हो म्हणूनच सहन करते सगळं. नाही मी काय म्हणते, नाही नाही माझेच ग्रहमान फिरलेले दिसतात मला. नाही माझीच पत्रिका तुम्हाला दाखवते, हे जरा बघा ना, काही ग्रहांची शांती बिंती काही करायची असली तर ती पण करेन. नाही नाही ओ, मी काय अशी सोडते होय. हो जरा वातावरण जरा निवळू दे, शांत होऊ दे. मग बघा, सवितापेक्षाही सरस आणि श्रीमंत बापाची पोरगी बघते की नाही माझ्या पिंट्यासाठी. अहो कला नाव आहे माझं, शशी कला. 12 गावचं पाणी प्यायले मी. ठीक आहे ठीक आहे, हा चला ठेवते. याला काय अर्थ आहे. हो ना, बिचारी प्रेग्नंट आहे तर तिला त्रास होऊ नये असं वागावं ना. ते नाही, असलं कसलं वागणं. आता पिंट्याला काही कळत नाही. हो ना, पिंट्याला कळत नाही, नाही तर काय. पण जान्हवीला खूप त्रास होतोय का. नाही, जान्हवी म्हणाली एवढं काही नाही. कमाल आहे या मुलीची. काही बोलू पण शकत नाही ना आपण. आपण काय बोलणार. हो ना, आपण जपत राहतो, पण तिच्या माहेरच्या माणसांना काही पडलेलीच नाहीये तिची. त्यांना फक्त स्वतःचेच प्रश्न दिसतात ना, आणि त्यांचे प्रश्न जान्हवीनी सोडवायचे, तिला किती त्रास होत असला तरी.
पण मग आता काय करायचं? ए जान्हवी, नाश्ता करणारेस का ग? देऊ लगेच? नाही नको. का ग, काय झालं? नाही, खरं तर रात्री खूप भूक लागली होती म्हणून मग मी थोडं दूध प्यायले आणि खाल्लं सुद्धा. त्यामुळे आत्ता भूक नाहीये. रात्री जागलीस का? लवकर झोप नाही आली मला. कसलं टेन्शन आहे का ग? नाही नाही, असं काही नाही. आणि आता इतक्या लवकर कुठे निघालीस? पिंट्याला भेटायला जायचं होतं. का? नाही का असं नाही, सहजच चालले. अगं पण अशी दगदग नको करू सुगाच. अय्यो, दगदग कुठली, गाडीने तर जाणार आहे मी. अगं ती मनाच्या दगदगीबद्दल म्हणतीये. असं काही नाहीये बेबी आत्या. हो, खरंच सहज चालली आहे. बरं मी निघू का? उशीर होतोय. चहा तरी घे. नको, पहाटे उठले होते तेव्हा करून घेतला मी चहा. निघू मी? नीट जाग. हो, येते. काळजी घ्या. हो हो. हा बोल स्वाती. काय? त्या मेहतानी रॉ मटेरियल्स टाकलं नाही. बर, फोन. हा हा, करतेस का फोन तू? नंबर? अगं डायरीत आहे, डायरी माझ्या खोलीत आहे. नाही, ते मला येत नाही ग, ते मोबाईल मध्ये टाकायला नंबर. देऊ का? बरं थांब थांब थांब, 1 मिनिट देते. हो थांब, देते. जान्हवीचा वाढदिवस आहे 30 तारखेला. हो माहितीये मला. त्यासाठी नाही म्हंटल मी. मग? तिला गिफ्ट द्यायला हवं ना. अगं पण जान्हवी वाढदिवस सेलिब्रेट नाही करत. म्हणून काय पण गिफ्ट द्यायचं नाही का तिला? अगं पण मी दरवर्षी देते. ओके, देऊयात गिफ्ट. तसं नाही, मंथ एंड आहे. तुला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट द्यायचंय का तिला? मैत्रीण आहे माझी ती, मौल्यवान मैत्रीण. मग त्याप्रमाणेच गिफ्ट द्यायला हवं ना. कम ऑन गीता, गिफ्ट वरती मैत्री ठरते का? भावना महत्वाच्या ना. ती दिसत नाही, त्यासाठी गिफ्ट द्यावं लागतं. अच्छा, म्हणजे महागातलं गिफ्ट दिलं तरच भावना सिद्ध होतात असं आहे का? आपलं कुठल्याच गोष्टीवर एकमत होणार नाहीये का? गीता, खूप साधी गोष्ट आहे. साधी गोष्ट माझी आहे. माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि तिला गिफ्ट द्यायला हवं. गीता, जान्हवी या प्रकारची मुलगी नाहीये. आय मीन, ती वाढदिवस वगैरे सेलिब्रेट नाही करत आणि गिफ्ट वरनं तिचं काही ठरतही नाही. ओके ओके, गिफ्ट द्यायला माझी काही नाही नाही. मग तुझा प्रॉब्लेम काय? तुला जन्मात कळणार नाही कधी. तू ना बरेचदा तुझ्या आईसारखं वागतोस. हो, म्हणजे कसं? इरिटेटिंग. जाऊ दे, मी ऑटोनी जाते. गीता, कशात नाही तुम्ही? मी छान आहे. तू? पण मी छान नाहीये. म्हणजे? तुमचा भाऊ त्याने काय केलं आता? अहो, बोलत नाही माझ्याशी. साधा ढुंकून बी बघा नाही माझ्याकडे. नाही म्हणजे मान्य करते मी चूक केली, पण आता काय आयुष्यभर शिक्षा देणार का तुम्हाला? बरं, पाय धरले, हात जोडून माफी बी मागितली तरी ऐकाय मागत नाही. कायम तोंडावर 12 वाजलेले असतात. मला नाही बाई आवडत. मी बोलते त्याच्याशी. काय? नाही म्हणजे आपण दोघं भेटलोय हे सांगितलं का तुम्ही त्याला? नाही, बरं झालं. सांगू बी नका, नाही तर जीव घेईल तो माझा. अगं, असं काही नाहीये. अहो, तो बोलला मला. काय? ताईला काय बी सांगायचं नाही म्हणून. प्लीज तुम्ही त्याला काही सांगू नका. नाही म्हणजे तो बी तुम्हाला काही सांगणार नाही. आणि तुमचा फोन आला होता की तुम्ही येणार आहेत म्हणून म्हटलं बाहेरच थांबते. तुम्हाला अगोदरच गाठते आणि समजा काय ते सांगून टाकते. नाही सांगणार मी त्याला. थँक्यू. तुम्ही त्याला नीट समजावून सांगा. त्याच्यासाठी आले की नाही मी इथे. थँक्यू ताई, खरंच थँक्यू.
मी बोलवते रोहण्याला आता एक लगेच. हा थांबा थांबा. मला एक गोष्ट कळत नाहीये, हा पिंट्या का येत नाही तिला भेटायला? का दरवेळेस हिने तडफडत जायचं? हा, ती प्रेग्नेंट आहे माहिती नाही का त्याला? बरं त्या ऑफिस मध्ये अगं हो, पण त्या भावा बहिणींच्या मध्ये आपण काय बोलणार सांग? आणि आता गेलीये ना ती, जाऊ दे. मला इथे वेगळंच टेन्शन आहे. आता काय? अगं ती गेली तेव्हा तिचा डबा तयार नव्हता आणि वा शाबास. चला मी निघतो. हा काय कसल्या विवंचनेत आहेत एवढ्या? तुझी बायको तिचं काय? ती भावाला भेटायला गेली ना तिच्या. काहीतरी महत्वाचं काम असेल. अरे अरे हो, पण ती गेली तेव्हा डबा तयार नव्हता आणि आता ड्रायव्हर दादा तिला ऑफिस मध्ये सोडून घरी जाणार आहेत कारण त्यांच्या आईला बरं नाहीये. मीच म्हणालो तर. हो, पण मग हिचा डबा कोण देणार आता? मी देईन. खरंच? तू देशील? थांबा आत्ता आणते.